गॉड इज गुड अँड ऑल द टाइम. येशू चांगला आहे, येशू चांगला आहे, येशू आमच्यामध्ये आहे. निश्चित विश्वास ठेवा, प्रभू आज त्याच्या वचनाद्वारे तुमची भेट घेऊन तुमच्या जीवनात नव्यानं कार्य करेल. गॉड ब्लेस यू. जाऊया लगेच देवाच्या वचनाकडं. ज्या विषयावरती आपण मनन चिंतन करत आहोत तो विषय आहे तुलना. आणि त्यासाठी यशयाचा ग्रंथ याचा 40 अध्याय आणि वचन 18. यशया 40:18. उपमा द्याल, त्याच्याशी कोणती प्रतिमा लावून पाहाल. हालेलुया. तुम्ही देवाला कोणाची उपमा द्याल, त्याच्याशी कोणाची उपमा, कोणाची प्रतिमा तुम्ही लावून पाहताल. या ठिकाणामध्ये यशया भविष्यवक्ता सर्व मानव जातीला प्रश्न करत आहे. हा प्रश्न फक्त ख्रिश्चन समाजाला नाहीये, हिंदू समाजाला नाहीये, मुस्लिम समाजाला नाहीये, बुद्धिस्ट समाजाला, सगळ्यांसाठी हा प्रश्न आहे की तुम्ही देवाची तुलना कशाबरोबर करता. तुम्ही देवाला कोणत्या साच्यात ठेवता, तुम्ही देवाबरोबर कोणत्या गोष्टीची प्रतिमा लावून पाहता. कारण आज जगामध्ये अशिक्षित असो किंवा शिक्षित असो, ग्रॅज्युएट झालेला असो किंवा 10वी नापास असो, टॉप लेवलचं काम करणारा असो किंवा खालच्या लेवलचं काम करणारा असो, मध्यम वर्गाचा असो, ज्याने त्याने आपल्या देवाची तुलना एका प्रतिमेमध्ये, एका आकृतीमध्ये, प्रकृतीमध्ये, मूर्तीमध्ये आणून ठेवलेली आहे. आणि म्हणून परमेश्वराचा दास यशया भविष्यवक्ता म्हणत आहे की जग जसं निरनिराळ्या माध्यमातून आपल्या आपल्या देवाची तुलना करत आहे, का तुम्ही तुमच्या येशूची तुलना तशीच करत आहात का? का तो म्हणत आहे? कारण त्याने 12 वचनापासून, यशया 40:12 पासून देवाची हलकी फुलकी ओळख दिली आहे. आणि त्या ओळखीमध्ये तो म्हणतो की या जगामधलं जेवढं पण पाणी आहे ते परमेश्वर येशूने आपल्या चुळक्याने भरलंय. तो म्हणत आहे या जगामधले जेवढेही पर्वत आहे ते पर्वत आपल्या तराजूने तोललेत. तर मग अशा विराट आणि महान देवाची प्रतिमा आम्ही कोणाशी करू शकत नाही. पण आम्ही आमच्या देवाची तुलना करू शकत नाही. पण थोड्या वेळापूर्वी आम्ही अंतःकरणापासून त्याची स्तुती प्रशंसा केली. हालेलुया. कुणीही येशूची तुलना करू शकत नाही. येशूची केवळ आराधना आणि स्तुती प्रशंसा केली जाते. आमेन. आज मनुष्य आपल्या आपल्या पद्धतीने, आमच्या भारतामध्ये तर रोज एक देव जन्माला येतो आणि एक संत जन्माला येतो. प्रत्येक ठिकाणामध्ये, प्रत्येक गावामध्ये दंतकथेतून आणि आयाबायाच्या कहाण्यातून देव निर्माण झालेले आहेत. पण मी आज स्पष्टपणे सांगू इच्छितो, आम्ही ज्या देवाची उपासना करतो तो आदी आणि अंत आहे, काल, आज, युगानुयुग आहे. ज्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे, जो मरणावरती विजयी झालेला देव आहे. हालेलुया. आम्ही जर या अदृश्य देवाची उपासना करतो, पण त्याची उपस्थिती आमच्या जीवनामध्ये येऊन सदृश्य काम करते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही निरनिराळ्या गोष्टी पाहिल्या की देव आमची तुलना कशाबरोबर करतो. आम्ही देवाची तुलना, आम्ही येशूची तुलना कशाशी करू शकत नाही. पण येशू आमची तुलना करतो. ज्याच्यापैकी आम्ही पहिली व्यक्ती पाहिली किंवा पहिला तुलनेचा भाग पाहिला तो म्हणजे गरुड. प्रभू म्हणतो की भर ज्वानी ठेचा खातील, सगळ्या गोष्टी पाहिल्या आपण. परंतु जे माझ्यावरती आशा ठेवतात ते गरुडाच्या पंखाने उंच भरारी घेतात. म्हणजे तो तुमची आणि माझी तुलना कावळा, चिमणी, पोपटाबरोबर करत नाही, तर पक्ष्यांचा राजा गरुड त्याच्याबरोबर तुलना करतो. का आमची तुलना गरुडाबरोबर होते? कारण तो राजांचा राजा आहे आणि त्या राजांच्या राजाचे आम्ही राजकुमार आणि राजकुमारी आहोत. हालेलुया. तुम्ही कुठेही राहणारे असा, कुठल्याही वस्तीमध्ये राहणारे असा, फ्लॅटमध्ये राहणारे असा, बंगलोमध्ये राहणारे असा, येशूवर विश्वास ठेवणारा कुठेही राहणारा असो, तो येशूचा राजपुत्र आणि राजकन्या आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोलो येशू मसीह की. त्यानंतर आम्ही पाहिलं येशू आमची तुलना करतो मेंढराबरोबर, है ना. कशाबरोबर करतो तुलना? मेंढराबरोबर. प्रभूने आमच्या तुलना सजीव गोष्टीशी केलेली आहे आणि निर्जीव गोष्टीशी पण केलेली आहे. पण सध्या आपण सजीव गोष्टीकडे जाणार आहोत. आज आपण परमेश्वर आमची तुलना वनस्पतीशी करतो, म्हणजे झाडपाला, प्युअर व्हेजिटेबल.
हालेलुया. संडेला अजिबात चालत नाही आपल्याला. संडेला आपलं प्युअर नॉनव्हेज लागतं आहे का नाही. कोणी आणतं पशु, कोणी आणतं पक्षी, ज्याला जसं बजेट आहे तसं तो घेऊन येतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खाण्यापिण्यात देवाचं राज्य नाही तर पवित्र आत्म्याच्या द्वारे प्राप्त होणारं नीतिमत्व यात देवाचं राज्य आहे. आमेन. तर आज आपण परमेश्वर येशू आमची तुलना एका झाडाबरोबर करतो. बायबलमध्ये आम्हाला असे काही रेफरन्स मिळतात ज्याच्यापैकी परमेश्वर आमची तुलना अंजिराच्या झाडाबरोबर करतो, खजुराच्या झाडाबरोबर करतो, द्राक्षवेलीच्या फाट्याबरोबर करतो. तर आज आपण अंजिराच्या झाडाकडे जाऊया आणि त्या अंजिराच्या झाडाबरोबर तो आमची तुलना का करतो याविषयी थोडं आपण समजून घेऊया. लुकाचं शुभवर्तमान, गॉस्पल ऑफ लूक चॅप्टर 13 फ्रॉम वर्स 6. त्याने हा दाखला सांगितला. येशू ख्रिस्ताने शिष्यांना, तिकडच्या लोकांना एक दाखला सांगितला. कोणा एकाचे त्याच्या द्राक्षमळात लावलेले अंजिराचे झाड होते. त्यावर तो फळ पाहावयास आला, परंतु त्याला काही आढळले नाही. तेव्हा त्याने माळ्याला म्हटले, पहा, गेले 3 वर्ष मी या अंजिरावर फळ पाहावयास येत आहे, परंतु मला काही आढळत नाही. ते तोडून टाक, उगाच त्याने जागा तरी का अडवावी. तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले, महाराज, एवढे वर्ष ते असू द्या, म्हणजे मी त्याच्या भोवती खणून खत घालीन. मग त्याला फळ आले तर बरे, नाहीतर आपण ते तोडून टाकावे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताने हा दाखला का सांगितला, या दाखल्यामागचं कॉन्टॅक्स्ट किंवा संदर्भ काय आहे, तर तो संदर्भ 5 वचनामध्ये आहे. 5 वचन वाचूया. मी तुम्हा सांगतो नव्हते, पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्याच्याप्रमाणे नाश होईल. म्हणजे हा दाखला सांगण्यामागचा येशूचा उद्देश हा आहे की कुणाचाही नाश होऊ नये आणि प्रत्येकाने पश्चाताप करावा. येशू ख्रिस्ताने अंजिराच्या झाडाबरोबर तुमची आणि माझी तुलना केलेली आहे. आणि ती तुलना करत असताना कदाचित तुमच्या वाचताना काही वाटलं नसेल, तुम्ही आजपर्यंत द्राक्षमळ्यामध्ये अंजिराचं झाड बघितलं का? द्राक्षमळ्यामध्ये दुसरं झाड लावायला जागाच नसती, सगळीकडून पॅक असतो तो. कुठेही जावा, जरी 2 एकराचा द्राक्षमळा असेल तर त्याचं ज्या प्रकारे ती वेल तयार केलेली असती की दुसऱ्या झाडाला वर यायला जागा नसते. पण हा द्राक्षमळा म्हणजे कोण? या द्राक्षमळ्यामध्ये म्हणजे परमेश्वराच्या मंडळीमध्ये विनियाड. द्राक्षमळा म्हणजे विनियाड. या विनियाडमध्ये आज कुणीतरी अशी व्यक्ती आहे ज्याला परमेश्वर म्हणत आहे की तू ते अंजिराचं झाड आहे. आणि त्या अंजिराच्या झाडावर किती वर्ष झाले? 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष. ती व्यक्ती, त्या द्राक्षमळ्याची मालक 3 वर्ष लगातार येत आहे आणि येऊन पाहत आहे पानं वगैरे वर करून, काय याला फळ आहे का? आणि ज्या 3 वर्ष झाले, या 3 वर्षाला देखील परमेश्वराचं प्रगटीकरण हे आहे. हे 3 वर्ष म्हणजे मनुष्याच्या जीवनातले 3 पर्व आहे: बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. मी जर द्राक्षमळा म्हणजे ज्या मंडळीमध्ये मला तारणाच्या द्वारे मला जिथं रोपलेलं आहे, पण कित्येक दिवस झालेले आहे, मी बालपणापासून चर्चला येत आहे, पण मला माझ्या पापांचा पश्चाताप होत नाहीये, मी खऱ्या अर्थाने येशूला जीवन देत नाहीये. तो बालपणात पहिल्या वर्षात येतो, फळ मिळत नाही, निराश होऊन जातोय. बालपणातून तो तरुणपणामध्ये येतो की कदाचित या तारुण्यामध्ये हे मूल कदाचित मला आवडणारं पश्चातापच अनुसरून असं फळ देईल की जे मला आवडतं. कारण देवाला आनंद स्वर्गात एकाच गोष्टीने होतो, ज्यावेळेला एक पापी पश्चाताप करतो त्या स्वर्गामध्ये देवदूतांसमोर मोठा आनंद केला जातो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 3रं वर्ष म्हणजे काही तर असे असतील की जे बालपणापासून नसल आले, तरुणपणात आले असतील, कदाचित उतार वयात आले असतील, पण तरुण अजून देखील काही गोष्टी आपल्या जीवनातल्या गेल्या नसतील. म्हणजे उतार वय, माझ्या बालपणात मी फळ दिले का?
आमच्या मुलांचे नाव आम्ही असे ठेवतो की बालपणामध्ये शमूएला बरोबर जसं देव बोलत होता, बालपणामध्ये योशिया राजाला 8व्या वर्षी देवाने निवडलं होतं, परंतु देवाने त्यांच्यामध्ये फळ पाहिलं होतं. कदाचित बालपणामध्ये मी देवाला आवडणारं फळ देऊ शकलो नाही, तर आता तारुण्यातला सुगंध देऊया. या तारुण्यातून देव दुसऱ्या वर्षी कदाचित तो तिथं 3 वर्ष गेला, त्याला फळ मिळालं नाही, पण इथं असणाऱ्या तरुणांना, फेसबुक मधून पाहणाऱ्या तरुणांना विनंती आहे, पश्चातापास अनुसरून देवाला असं फळ द्या की ज्याद्वारे स्वर्गीय पिता आनंदित होऊन जाईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, बोलो येशू मसीह की. या 3 वर्षामध्ये आज तुम्ही ठरवायचंय, एक बालक पण विचार करल, एक तरुण पण विचार करल आणि एक वयस्कर व्यक्ती पण विचार करल की का मी अजून देवाला आवडेल असं जीवन जगतोय का. मालक येऊन म्हणतोय माळ्याला, हा मालक कोण आहे? तो स्वर्गीय बाप म्हणत आहे माळ्याला, हा माळी कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. हा माळी म्हणत आहे, अहो मालक, अहो शेठ, अहो साहेब, एवढं वर्ष राहू द्या, मी याच्या भोवती खणतो, याला खत पाणी घालतो, माझ्या रक्ताचं खत घालतो, जर यांनी फळ नाही दिलं तर तुला पाहिजे तो न्याय कर. अजूनही जर मी जगात भरकटत आहे, या 2 तासाच्या आराधनेमधून तुमच्या जीवनामध्ये पवित्रता झळकणार नाही. या 2 तासानंतर तुम्ही या दारातून बाहेर जाताना तुमचं रोजचं वैयक्तिक जीवन देवाबरोबर कसं आहे त्याच्यावरती तो देव संतुष्ट आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मालक काय म्हणत आहे? वाचा देवचन परत, 7 वचन 13:7. तेव्हा त्याने माळ्याला म्हटले, पहा, गेले 3 वर्ष मी या अंजिरावर फळ पाहावयास येत आहे. 3 वर्ष मी फळ पाहायला येत आहे अंजिरावर, परंतु मला काही आढळत नाही. पण मला एक छोटस कच्च पण अंजीर मला भेटत नाहीये. ते तोडून टाक. हे झाड आता तोडून टाक. उगाच त्याने जागा तरी का अडवावी? उगाच त्यांनी चर्च मधली, जगामधली जागा का अडवावी? आम्ही म्हणतात ना, खायला कार आणि धरणीला भार. उगाच त्यांनी चर्च मधली, देवाच्या राज्यातली जागा का अडवावी? हा पित्याचा न्याय आहे. परंतु माळी जो पुत्र आहे देवाचा, तिथं देवाच्या पुत्राची कृपा पण आहे. हालेलुया, वाचा. तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले, माळ्याने मालकाला उत्तर दिले, महाराज एवढे वर्ष ते असू द्या, एवढं 2025 वर्ष असू द्या, म्हणजे मी त्याच्या भोवती खणून खत घालील, मी वचनाचं खत घालील, मी पश्चातापाच्या संदेशाचं खत घालील, माझ्या रक्ताचं खत घालील. जर त्यांनी फळ नाही दिलं तर तुला मनाला येईल तो न्याय करून टाक. हे 3 वर्षामध्ये इथं 3 कॅटेगरीतले लोक आहेत. बालक आहेत, तरुण आहेत, वयस्कर आहेत. त्यांनी आपल्या जीवनातून तपासावं. मालक कधी पण तपासायला येऊ शकतो. दरवेळेला माळी रदबदली करणार नाही, दरवेळेला माळी वकिली करणार नाही, दरवेळेला माळी तुमची बाजू घेणार नाही. एकदा पडदा उचलला गेला, मग किती दार ठोका, दार उघडलं जाणार नाही. हालेलुया. हा संदेश, या अंजिराच्या दाखल्याचा उद्देश देवाचा हा आहे की या 3 स्तरावरती असणारे बालक असो, तरुण असो, वयस्क असो, त्यांनी देवाला आवडणारं फळ द्यायला सुरुवात करावी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, बोले येशू मसीह की. आज ही द्राक्षमळा म्हणजे मंडळीला दर्शवतं चर्च. त्या द्राक्षमळ्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सेवकांच्या द्वारे तुमच्या जीवनरूपी अंजिराच्या झाडाला खत पाणी घालत असतो. माळी खत पाणी घालायचं काम करतो. तुम्हाला वचनामध्ये कुठं कमी घटी वाटते का? तुम्हाला आराधनेमध्ये कुठं कमी घटी वाटते का? तुम्हाला देवाच्या आध्यात्मिक गोष्टीमध्ये कुठं कमी पडत आहे का? अजिबात नाही. पण आता मला सांगू द्या, जर तुमच्या मुळापर्यंत ते खत पाणी चाललेलं आहे, वचनाचं खत पाणी चाललेलं आहे, कदाचित 2024 मी व्यर्थ घालवला असेल, पण 2025 एक गहन पश्चाताप करून देवाला आवडणारं फळ देऊया आणि त्याला संतुष्ट करूया. हालेलुया. कदाचित मी देवाबरोबर खूप करार केले होते, देवाबरोबर खूप मोठ्या गोष्टी बोललो होतो, देवासाठी मी हे करेल ते करेल, पण तुझ्या करण्याची वेळ आली, माझे डोळेच उघडत नाहीये.
ज्यास देण्याची वेळ आली तर माझी मूठच उघडत नाहीये, ज्यास येण्याची वेळ आली तर माझे पाऊलच तिथं गेलेले नाहीयेत. तर 2025 मध्ये परमेश्वर आज येशू ख्रिस्त माळ्याच्या स्वरूपाने आज मालकाला म्हणत आहे, एवढं वर्ष राहू दे, मी या अंजिराच्या झाडाला खत पाणी घालल, त्यांनी फळ दिलं तर ठीक आहे, नाही तर तुला वाटेल ते कर. हालेलुया. एकदा येशू ख्रिस्ताला भूक लागली होती, येशू ख्रिस्ताला भूक लागली होती आणि येशू ख्रिस्त बेथानीमधून बेथेलकडे गेला होता. मार्काचं शुभवर्तमान 11 अध्याय वचन 12 पासून पुढे. इथं पण एक अंजिराचं झाड आहे. दुसऱ्या दिवशी तो बेथानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा पाल्याने डवरलेले पाल्याने डवरलेलं म्हणजे एकदम भरपूर पालाय, इतका पालाय ना, आतमधली फांदी पण दिसेना, आतमध्ये काय काय दिसेना, इतके मस्त पाल्याने हिरवेगार पाल्याने डवरलेलं झाड आहे ते. एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले. ते अंजिराचं झाड त्याला दुरून दिसलं, येशूला लांबून ते झाड दिसलं आणि कदाचित हा. त्याच्यावर काही मिळेल, त्याच्यावर त्याला काहीतरी मिळेल, कारण त्याला भूक लागली होती. बेथानीमधून निघाला, मला समजलं नाही. बेथानीमध्ये तो लाजरसच्या घरी होता. त्या लाजरसची मार्था नावाची बहीण 1 नंबरची कुक होती, पण तिने त्याला नाश्ता पण नाही दिला. सकाळ सकाळी भूक लागली आणि त्या सकाळ सकाळच्या वेळेला कदाचित प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या घरामध्ये देखील येऊन तुमच्या बिछाण्याकडे बघून पाहत असेल की हे बिछाण्यात पडलेलं अंजिराचं झाड, याच्याकडून मला काय खायला मिळेल का? बेथानीत होता तो. बेथानी कुणाचं गाव होतं? लाजरसचं गाव होतं. येशूच्या जयोत्सवाने स्वागत झालं. यरूशलेममध्ये तो आला, त्यांनी मंदिर स्वच्छ केलं. मंदिर स्वच्छ करून तो पुन्हा मुक्कामाला लाजरसच्या घरी गेला होता. मी विचार करतो, लाजरसच्या घरी गेलो, मार्था नुसतं खाण्यापिण्याच्या गोष्टी, ह्याला साधा नाश्ता दिला नाही, इडली वडा सांबार. त्याला सकाळ सकाळी भूक लागली होती. त्याला कुठल्या गोष्टीची भूक लागली होती? की कोण आहे की या दिवसामध्ये सकाळपासून म्हणल की प्रभू मी पापी आहे, मग पापीवर दया कर, माझ्या जीवनात कार्य कर. आज सकाळपासूनच तुला आवडणारं पश्चातापाचं फळ मी तुला देत आहे. हालेलुया. पुढे हा. या अपेक्षेने तो त्याकडे गेला. आता ह्या वचनाकडे पण या अपेक्षेने तो माझ्याकडे आला. हाय का त्याला खायला फळ? तुम्हाला अपेक्षा आहे माझ्या घराचं चांगलं व्हावं, माझ्या नवऱ्याचं चांगलं व्हावं, माझ्या बायकोचं चांगलं व्हावं, माझ्या मुलांचं चांगलं व्हावं, माझा बिझनेस चांगला व्हावा, माझ्या नोकरीत प्रमोशन मिळावं, माझी सेवा चांगली व्हावी. तुम्हाला अपेक्षा आहे, त्याला अपेक्षा नाहीत का? तो प्रत्येक सकाळी त्या अपेक्षेने, तेव्हा बेथानीमधून तो यरूशलेमला येत होता, आता स्वर्गातून तुमच्या घरात येते. पण मी त्या अपेक्षेने येणाऱ्या येशूला दाराच्या बाहेरच उभं करून ठेवत आहे. मी खूप बिझी आहे, मी खूप थकलोय, मला वेळ नाहीये. आज त्या अंजिराच्या झाडाला तो अपेक्षेने त्या काळात आला होता. मग मला सांगू दे, तेव्हा तो देहाने आला होता, आता आत्म्याने अपेक्षा करत आहे. हालेलुया. त्या अपेक्षेने तो आला. का आला माहितीये का? येशूने लांबून बघितलं, अगं लय हिरवगार झाड आहे, एकदम पानांनी डवरलेलं झाड आहे. हे जे हिरवगार डवरलेले झाड मंडळांमध्ये खूप आहेत. वरून हत्ती आहेत, खालून अगरबत्ती आहेत, असे खूप आहेत दिखाव्याचे. ते केवळ मंडळीपुरती मर्यादित राहतं, दाखवण्यापुरती मर्यादित राहतं, परंतु तुमच्या स्टेटसवरून तुमची आत्मिकता कळते. हो, आम्ही कोणत्या प्रकारचे विश्वासणारे आहोत? आम्ही जर प्रभूला समर्पित आहोत, भले आमच्या झाडाला पानं कमी असू द्या, पण फळं भरपूर असले पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की. हे कशाचं दर्शक आहे? वाचा पुढं. परंतु तेथे गेल्यावर पाल्या वाचून त्याला काही आढळले नाही. पाल्या वाचून येशू म्हटला, लांबून बघितलं, बेथानीतून यरूशलेम मध्ये बघितलं, स्वर्गातून मी याच्या घरात बघितलं, लय हिरवगार आहे. पण जवळ गेल्यावर त्याची निराशा झाली. माझी इच्छा ही आहे की तुमच्या प्रत्येक सकाळी येशूची आशा तुमच्यातून पूर्ण झाली पाहिजे. तो निराश नाही झाला पाहिजे. नाही तर तो येतोय, तो आवाज देतोय,
चिवताई चिवताई दार उघड, थांब माझ्या बाळाला आंघोळ घालू दे. तो येतोय, पण मी अजून गोधडीत असल तर ही कुठल्या मनुष्याला नाही तर देवाला निराश करणारी गोष्ट आहे. आज स्वतःचं आत्मपरीक्षण करा. माझ्या येशूला वधस्तंभावरती तहान लागली होती माझ्या तारणाची. आता येशूला भूक लागलेली आहे माझ्या जीवनाची. वधस्तंभावर त्याला तहान लागली होती प्रत्येक आत्म्याच्या तारणाची, पण आता त्याला भूक लागली आहे तुमच्या जीवनाची. कोण त्याची भूक भागवणार? त्याची भूक भागवण्यासाठी एक आई ज्या वेळेला आपलं लेकरू उपाशी असतं ना, त्यावेळेला ती तिचं दुखणं, तिच्या प्रत्येक गोष्टी बाजूला ठेवती आणि आपल्या लेकराला कसं उत्तमातलं उत्तम भरवता येईल याचा विचार करती. खूप झोपा काढल्या, खूप टाइमपास केलं, खूप इकडं तिकडं गेलो. आता प्रत्येक सकाळी तो तुमच्याकडे येणार आहे. त्याला तुम्ही निराश करणार का तुम्ही त्याला संतुष्ट करणार हा तुमचा निर्णय तुमच्या हातात आहे. माळी पुन्हा म्हणल, महाराज राहू दे एवढं वर्ष, मी खतपाणी घालतो, नाही 2026 मध्ये सुधारलं, मग तुला काय करायचं कर. माझ्या आत्म्यामध्ये प्रभूने आज गोष्टी टाकल्या आणि म्हटलं जाऊन सांग, द्राक्ष मळ्यामध्ये आज बरेच अंजिराचे झाडं आलेले आहेत. त्या अंजिराच्या झाडावरून प्रभूला अंजिराच्या फळाची अपेक्षा आहे. अंजिराच्या फळाला खूप व्हॅल्यू आहे माहिती आहे तुम्हाला. कच्च्याला व्हॅल्यू नाही तेवढी ड्रायफ्रूटला व्हॅल्यू आहे. कच्चं मिळेल 50 रुपये किलो, पण ड्रायफ्रूट जेवढं सुकतंय ना, जेवढं जुनं होतंय ना, तेवढं त्याला किंमत जास्त आहे, 1000 रुपये किलो. हालेलुया. फळ तर येऊ द्या, मग सुकवायचं नंतर बघू. या वर्षी निर्णय घ्या. मी तर खूप चांगलं बोललो. तो योहान बाप्तिस्मा करणारा काय म्हणला, अहो सापाच्या पिल्लांनो तुम्हाला कोणी जागृत केलं? योहान बाप्तिस्मा करणारा म्हटला, आता पश्चातापास अनुसरून फळ द्या, नाही तर मुळाशी कुराट ठेवलेली, खोडाशी नाही मुळाशी. आणि मुळापासून एकदा कापलं की विषय संपला. मग किती पण पाणी घाला, किती पण खत घाला, विषय संपला. मग तेव्हा फक्त एकदाच मातीला माती. त्यामुळे जीवा जीव आहे तोवरच त्याला आपलं जीवन समर्पित करा आणि आपल्या जीवनातून पश्चातापास अनुसरून असं फळ द्या ज्याच्याद्वारे महाराज जे सिंहासनावर बसलेत ते संतुष्ट होतील. हालेलुया. पुढे हा, कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता. आता मला प्रश्न हा पडला, बिना हंगामाचं फळ देतं का झाड? प्रत्येक हंगाम आहे, प्रत्येक हंगामामध्ये एक फळ आहे, प्रत्येक सीझनचं एक फळ आहे आणि त्या फळाच्या अपेक्षेने मनुष्य त्या फळाकडे जातो. पण इथं प्रॉब्लेम आहे की अंजिराचा हंगाम नाहीये. मग तो सृष्टीकर्ता परमेश्वर आहे, तो जर सृष्टी घडवतो तर त्याला कळत नाही का की आता सीझन नाही तर अंजीर कुठून येईल? परंतु येशूला तिकडं आज आम्हाला शिकवायचं होतं. येशूने त्या न्यायाविषयी सांगितले आणि त्याला जर समजून घ्यायचं असेल तर माझे शब्द नीट ऐका. येशू ख्रिस्त निश्चित या जगात 2025 वर्षापूर्वी पाप्यांना तारायला आला होता. बरोबर आहे? येशू ख्रिस्त 2025 वर्षापूर्वी या जगात पाप्यांना तारायला आला होता. पण आता येशू ख्रिस्त या जगात पाप्यांना तारायला नाही तर नीतिमानाला न्यायला येणार आहे. आणि नीतिमान ते की जे क्षमाशील आहेत, प्रार्थनाशील आहेत, देवाचा झटून शोध करतात, समंजसपणाने जीवन जगतात आणि त्यानंतर सत्कर्म करतात, अशा नीतिमानाला न्यायला तो येणार आहे. कारण पहिलं पुनरुत्थान नीतिमान व्यक्तीचं आहे. हालेलुया. काय लोक म्हणतात येशू पाप्यांना तारणार, किती वेळा तोच रट्टा. आता पाप्यांना तारायला नाही येणार, नीतिमानांना न्यायला येणार आहे. म्हणून वेळ आहे तोवरच भीत भीत थरथर कापत पश्चाताप करून आपलं तारण साधून घ्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अंजिराचा हंगाम आला नव्हता तेव्हा तो त्याला म्हणाला, हा, कुणी यापुढे तुझे फळ कधी न खावो. कुणी यापुढे तुझं फळ कधी न खावो.
त्याचे शिष्य हे ऐकत होते. डायरेक्ट 20 वचनावर उडी मारा. मग सकाळी हा, वाटेने जाताना त्या वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड हा, मुळापासून वाळून गेलेले दिसले. बस. येशू बोलला. येशू इतका निर्दयी आहे का? त्या अंजिराच्या झाडाला तो शाप देतोय, पण त्याच्यातून तो काय शिकवत आहे? आम्ही लुकाच्या 13 अध्यायामध्ये पाहिलं. नीट ऐका आता शब्द माझे. लुकाच्या 13 अध्यायामध्ये येशू ख्रिस्त तारण देण्यासाठी, जीवन परिवर्तनासाठी माळी बनून काम करतोय. पण आता ज्यावेळेस तो येईल ना, तेव्हा माळी महाराज होणार आहे. आता तो वकिली करत आहे. आता तो वकिली करून पित्याला सांगत आहे राहू दे ना एवढं वर्ष. पण टाइम एकदा झाल्यानंतर, पिक्चर ओव्हर झाल्यानंतर सडनली जो वकिली करणार आहे ना, तो जज बनून येणार आहे. मग कोण सोडवणार आहे? माळी महाराज होणार आहे, वकील स्वतः न्यायाधीश होणार आहे. म्हणून तो म्हणत आहे हा जो दाखला आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत, हे कशाचं दर्शक आहे? फक्त हिरवगार डवरलेलं राहू नका संडे ख्रिश्चन, इतवारी लाल. फक्त संडे ख्रिश्चन म्हणून जीवन जगू नका. फक्त संडेला हिरवगार दिसू नका. फक्त ठराविक दिवसामध्ये फक्त येशूचे जीवनाचं जीवन जगू नका. प्रत्येक दिवशी प्रभूच्या जवळ या. प्रत्येक सकाळी तो ज्या अपेक्षेने येईल त्याची अपेक्षा भंग होऊ देऊ नका. त्याला तुमच्या जीवनातून आवडणारी फळं मिळू द्या. हालेलुया. आज देव आमच्यावरती संतुष्ट का झाला माहितीये? वाचा इब्रिकरास पत्र 13 अध्याय आणि वचन 15. इब्री 13:15 नीट ऐका. म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ हा, असा स्तुतीचा यज्ञ. असा स्तुतीचा यज्ञ. काही लोक काय करतात माहितीये का? स्तुतीचा यज्ञ नाही देत. काही लोक आपले टॅलेंट दाखवतात गोड गळ्याने, आणि त्यांचं टायटल पण असतं गॉस्पल सिंगर. अशाला बोलवतच नाही आपण, कारण देवाला सिंगर नकोय, देवाला वर्शिपर पाहिजेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सिंगर कलाकारी करतात, वर्शिपर देवाच्या सिंहासनाला घेऊन येतात. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आवाजाला इम्पॉर्टंट नाहीये. इमानदार असल तर तो आराधक आहे, आणि जर तो आराधक आहे तर त्याच्या वादनाने परमेश्वराची उपस्थिती अलौकिकरित्या उतरून येते. हालेलुया. वाचा स्तुतीचा यज्ञ. स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करा. काय म्हटले? नित्य. आराधना करणाऱ्यांनी, वर्शिप टीम असो किंवा विश्वासणारे असो, कान उघडून ऐका. कसं म्हटलेलं आहे? फक्त रविवारी अर्पण करा. नित्य. तुमच्या जीवनाची जीवन स्टाईल झाली पाहिजे, जीवनशैली झाली पाहिजे. आराधना, प्रार्थना, वचन वाचणं हे तुमच्या जीवनाची लाईफस्टाईल झाली पाहिजे, ज्याला म्हणतात नित्य, कन्सिस्टन्सी. चांगले करण्यास हा, व दान करण्यास विसरू नका. कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो. अशा यज्ञांनी म्हणजे कोणत्या यज्ञांनी? नंबर 1 आमच्या ओठाचं फळ, स्तुती आराधना. नंबर 2 देवाला देणं, आणि नंबर 3 चांगलं करणं. या 3 यज्ञांनी, या 3 बलिदानांनी तो संतुष्ट होतो. आणि मला सांगू दे, एखादा व्यक्ती जर तुमच्यावर संतुष्ट होतो, तो लांबूनच हाय हॅलो करतो का? हा, तुमचं मूल जरी संतुष्ट झालं, असं फ्रीज मधून कॅडबरी दाखवली तो किती लांब असं पळत पळत येतं, है ना? म्हणजे आमच्या जीवनातून तो संतुष्ट होतो. अंजिराच्या झाडाला ओठाचं फळ, चांगलं करण्याचं फळ, देवाला देण्याचं फळ येतं ना, त्यावेळेला महाराज उतरून येतात. अंजिराच्या झाडाकडून प्रभूला अपेक्षा आहे. तुम्ही आणि मी ते अंजिराचं झाड आहे. हिरवगार डवरलेलं झाड. फक्त दिखाव्याचं जीवन जगू नका. भले पानं कमी असतील हरकत नाही, पण फळं भरपूर असू द्या. आज लोक पानांना जास्ती वाढवत आहे, नुसते पानच दाखवत आहेत, पण या पानांमधून देवाला अपेक्षा नाहीये, त्याला फळ पाहिजे. आणि ते फळ जर माझ्या जीवनातून नसेल तर निश्चित या वर्षी माळी माझ्यासाठी विनंती करल, पण पुढच्या वर्षी माळी मालक झाला, जबाबदार आम्ही नाही. वकील
न्यायाधीश झाला, जबाबदार आम्ही नाही. आजच तारणाचा दिवस आहे. आजच तो दिवस आहे की देवा, आता माझ्या जीवनातून तुझ्यासाठी प्रत्येक सकाळ तू ज्यावेळेस पण भुकेने येशील, माझ्या जीवनातून तुला ओठाचं स्तुतीचं बलिदान मिळेल. माझ्या जीवनातून माझ्या प्रत्येक गोष्टीतून एक चांगलं फळ तुला मिळेल. हालेलुया. देवाला अपेक्षा आहे तुमच्याकडून. येशू अपेक्षेने तुमच्याकडे येतो. आजपर्यंत तुम्ही त्याच्याकडे अपेक्षेने आला असाल, पण आज तो तुमच्याकडे अपेक्षेने पाहत आहे. स्वर्गातून तुमच्याकडे अपेक्षेने पाहत आहे. कदाचित पिता त्याला म्हणत असल, बघ मी 3 वर्ष झाले, म्हणजे 3 ऋतू येऊन गेलो आहे मी. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या 3 ऋतूविषयी नाही, मी बालपण, तरुणपण आणि उतारपणामध्ये मी येत आहे, पण अजून हे द्राक्ष मळ्यामध्ये असणारं अंजिराचं झाड फळ देत नाहीये. त्यांनी जागा का अडवावी? त्यांनी जागा का अडवावी? विचार करा आपल्या मनाशी. इथं असणाऱ्या बालकाने शमूएलाप्रमाणे विचार करावा. इथं असणाऱ्या तरुणाने योसेफाप्रमाणे विचार करावा. इथं असणाऱ्या वृद्धाने अब्रामाप्रमाणे विचार करावा की माझ्या जीवनातून माझा देव नाखुश नसावा. तर या देवाला आवडणारं फळ म्हणजे पश्चाताप. येशूने तो दाखला का दिला की कुणाचा नाश होऊ नये, प्रत्येकाने पश्चाताप करावा. अंजिराच्या झाडाबरोबर माझी तुलना यासाठी केली की अंजिराच्या झाडातून म्हणजे तुमच्या आणि माझ्या जीवनातून देवाला फळाची अपेक्षा आहे. अंजिराच्या झाडाचं एक प्रगटीकरण हे पण येतं इस्रायल देश. इस्रायलाकडून पण तो अपेक्षा करत आहे, त्याच्याकडून पण तो अपेक्षा करत आहे. भविष्यवाणी पूर्ण व्हायला आलेली आहे. अंजिराच्या झाडाला ज्या वेळेला ती ढाळी फुटेल त्यावेळेला मसीहाचं येणं होणार आहे. अंजिराचं झाड आता तयार होत आहे. त्या झाडावरती अनेक हल्ले होत आहेत, अनेक देश त्याच्या विरुद्ध उभे आहेत आणि हे चिन्ह आहे येशू पण जवळ येत आहे.